सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दर शुक्रवारी घराच्या गृहलक्ष्मीला तिच्या पतीने एक 10 रुपयाची वस्तू आणून द्यायची आहे. दर शुक्रवारी फक्त 10 रुपयाची वस्तू आपल्या घरच्या गृहलक्ष्मीला घेऊन तर या माझ्या दादांनो. नाही तुमच्या आयुष्यात चमत्कार झाले तर मला बोला, श्रीमंतीचे योग चालून येतील. काही वेळा मनुष्य खूप कष्ट घेतो, पण घरची लक्ष्मीच जर रुसलेली असेल तर माता महालक्ष्मी तुमच्यावर कशी बरं प्रसन्न होईल. तर फक्त ही 10 रुपयाची वस्तू जरूर आपण दर शुक्रवारी घराच्या गृहलक्ष्मीला नक्की हातात द्या. बघा, तुमच्यावर माता लक्ष्मी इतकी भरभरून सोन्यासारखा आशीर्वादांचा वर्षाव करेल आणि तुमच्या घरात सुख, ऐश्वर, राजयोग चालून येतील. तर त्याचबरोबर माझ्या महिलांनी सुद्धा दर शुक्रवारी कोणत्या महालक्ष्मीच्या अगदी 2-2 मिनिटांच्या सेवा कराव्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर दर शुक्रवारी तुमच्या घराच्या गृहलक्ष्मीला तुम्हाला एक 10 रुपयाची वस्तू आणून द्यायची आहे. बघा, पती पत्नी एकमेकांचे शुक्र असतात, एकमेकांना कारक असतात आणि तुमच्या दोघांचा जर शुक्र ग्रह जर मजबूत असेल तर या जगात तुम्हाला श्रीमंती भरभरून मिळणार आहे. आणि शुक्र ग्रह मजबूत असेल ज्या व्यक्तीचा, त्यावर माता लक्ष्मीची कृपा तर भरभरून बरसणार आहे. तर घराची गृहलक्ष्मी प्रसन्न असेल ना तर सर्व घरात शुभच गोष्टी घडायला लागतात. तर दर शुक्रवारी माझ्या दादांनी घराच्या गृहलक्ष्मीला एक 10 रुपयाची वस्तू द्यायची आहे. ती म्हणजे तुम्हाला 10 रुपयाचं लाल भडक गुलाबाचं फूल घराच्या गृहलक्ष्मीला जरूर द्यायचं आहे. आता नाही मिळालं, एक 10 रुपयाचा मोगऱ्याचा गजरा आणा, 10 रुपयाची एखादी वेणी आणा, पण आवर्जून आठवणीने आणायचंच आहे एखादं गुलाबाचं फूल. जास्त मिळाले तर घराच्या गृहलक्ष्मीला ती फुलं द्या. एक फूल पहिलं माता लक्ष्मीला वाहून घ्यायचं आहे आणि नंतर दुसरं फूल तुमच्या गृहलक्ष्मीला अगदी आनंदाने तिच्या हातात द्या किंवा तुम्ही तिच्या केसात माळून दिलं. छोटासा गजरा आणला 10 रुपयाचा, एखादी छोटीशी वेणी आणली आणि तिला दिली ना, बघा ती इतकी दिवसभर दमलेली असेल लहान लेकरांमध्ये किंवा ऑफिसला जाऊन आलेली असेल आणि माझ्या दादांनी गृहलक्ष्मीला अशी 10 रुपयाची वस्तू दिली ना तर तिचा आनंद गगनात मावणार नाही. इतकी खुश, इतकी प्रसन्न होईल बघा. आणि त्याच घरात माता लक्ष्मी भरभरून आशीर्वाद देत असते. म्हणून 10 रुपयाची वस्तू आठवणीने दर शुक्रवारी, आठवडाभर नाही काही आणलं तुम्ही चालेल, पण दर शुक्रवारी न विसरता आपल्या घराच्या गृहलक्ष्मीला, जास्त तुम्हाला भेट वगैरे द्यायची तुम्ही देऊ शकता, पण आठवणीने तुम्ही 10 रुपयाचं गुलाबाचं फूल किंवा 10 रुपयाचा गजरा न चुकता आपल्या घराच्या गृहलक्ष्मीला आठवणीने आणा आणि तिच्या हातात द्यायचं आहे. सकाळी द्या, संध्याकाळी द्या, पण आवर्जून द्या. बघा, घरातली गृहलक्ष्मी इतकी प्रसन्न होईल आणि ज्या घराची गृहलक्ष्मी प्रसन्न असते ना त्याच घरात दर शुक्रवारी होईना लाल गुलाब किंवा वेणी आपल्या घराच्या गृहलक्ष्मीला आनंदाने द्यायला सुरुवात तर करा. तुमचा शुक्र ग्रह, दोघांचा पती पत्नीचा शुक्र ग्रह इतका मजबूत होणार आहे की तुमच्या सर्व इच्छा मनोकामना जरूर पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला लागेल आणि माता महालक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला या जगात कशाचीच कमी पडणार नाही. त्याचबरोबर माझ्या सर्व महिलांनी अगदी नेहमी आनंदी राहायला सुरुवात करा. महिलांनो, असं नाही की शुक्रवारीच आनंदी राहायचं, दररोज आनंदी राहायचं आहे आणि आळस तर अजिबात करायचा नाही. सकाळी लवकर उठा, सकाळी लवकर कामं आवरा, म्हणजे दुपारी तुम्हाला स्वतःला सुद्धा वेळ देता येईल. आणि घर कसं, तुम्ही जर आनंदी राहाल ना तुमचं घरसुद्धा आनंदी आणि प्रसन्न राहील. जिथं आळस आहे तिथं अलक्ष्मी आहे, सर्वांनाच माहीत आहे. जिथं आनंद आहे तिथंच महालक्ष्मी वास करत असते. म्हणून महिलांनो, सतत आनंदी राहा. कितीही कठीण काळात
असाल, मार्ग निघणारच आहे. मनात इतका पक्का विश्वास ठेवायचा की देवाला सुद्धा ती गोष्ट आपल्याला द्यावीच लागेल. असा आत्मविश्वास जर प्रत्येक महिलेचा असेल ना, तर ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी साक्षात महालक्ष्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची मदत जरूर करून जाईल. अगदी 100 नाही 1000% सांगते. म्हणून आत्मविश्वास आणि आनंदी राहायला सुरुवात करा. दररोज आनंदी राहायचं आहे. दररोज असं नाही की शुक्रवारीच फक्त. आनंदी राहा, प्रसन्न राहा. तुमचं घर प्रसन्न राहील त्यामुळे. आणि अशाच घरात अखंड लक्ष्मी वास करते. शुक्रवारसाठी एक उपाय सांगत आहे महिलांनो. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. माझ्या काही महिला ऑफिसवरून जाणाऱ्या, घरी येणाऱ्या, उशिरा वगैरे येत असाल तुम्ही 7-8 वाजता तरीही चालेल, पण उपाय जरूर करा. एका शुक्रवारमध्येच तुम्हाला चांगला अनुभव येईल. तुम्ही दर शुक्रवारी हा उपाय करायला लागेल. सुंदर सोन्यासारखा अनुभव देणारी ही सेवा आहे माता महालक्ष्मीची. तर काय करायचं आहे तुम्हाला, साचा बाजारात तुम्हाला कमळाच्या रांगोळी वगैरे काढतो तो साचा तुम्हाला बाजारात मिळून जाईल. किंवा स्टार, जशी चांदणी स्टार असते, तुम्हाला काढता येत असेल हाताने रांगोळीचा स्टार किंवा साचा वगैरे बाजारात आता सहज उपलब्ध होऊन जातात. आपल्याला घेऊन या महिलांनो. कायम आपल्याला लागतात हे रांगोळीचे साचे. तर एक कमळाचा साचा आणा किंवा स्टारचा साचा आणा. तुम्हाला कमळ किंवा स्टारच लागणार आहे. तर स्टार म्हणजे साक्षात श्रीयंत्र जसं असतं ना, तसा स्टार असतो. आणि आपलं भाग्य तेजस्वी करण्यासाठी स्टारची रांगोळी खूप उपयोगी असते. आणि सर्वांनाच माहीत आहे कमळ माता महालक्ष्मीचं आसन आहे कमळ म्हणजे. तर आपल्याला कमळ किंवा स्टार लागणार आहे. रांगोळी काढून घ्यायची आहे. जमीन स्वच्छ पुसून घ्या. रांगोळी ही देवघरासमोर जमिनीवर काढायची आहे. तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे. अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आणि स्टार किंवा कमळ काढा. त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः मंत्र जपत राहायचा आहे. आणि त्यावर तुम्ही जो तुपाचा दिवा तुम्ही देवाऱ्यात नित्य नियमाने लावतात ना, तो दिवा त्या रांगोळीवर ठेवायचा आहे तुम्हाला. आणि तुम्हाला 1 वेळा किंवा 8 वेळा किंवा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे. कळालं असेल. छोटीशी रांगोळी काढून घ्या. त्यावर हळदी कुंकू अर्पण करा. त्यावर तुपाचा दिवा ठेवा. आणि त्या तुपाच्या दिव्यासमोर तुम्हाला महालक्ष्मीची सेवा, महालक्ष्मी अष्टकाची सेवा करायची आहे. लेकरं बाळं असता 1 वेळा जरी महालक्ष्मी अष्टक पठण केलं ना चालेल. त्याचबरोबर माता महालक्ष्मीला दर शुक्रवारी कुंकुमार्चन तुम्ही तर करतच असाल, पण आठवणीने करत जा. 11 वेळा करा, 21 वेळा करा, पण आवर्जून कुंकुमार्चन करा. आणि असा रांगोळीवर दिवा दर शुक्रवारी लावायला सुरुवात करा. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. श्रीमंतीचे योग चालून येतील. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना माता महालक्ष्मी एका शुक्रवारमध्येच तुमच्या पूर्ण करेल.